लंका दहन. सीतामाईच्या भेटीमुळे हनुमानाचे मन आनंदाने काठोकाठ भरून गेले होते. आपण थोडे या राक्षसाचे बलाबल पाहूया असा विचार करून तो मोठ्या मोठ्याने गर्जना करून नाचू लागला. दिसतील ती मोठे झाडे कावेत घेऊन कडाकड उन्मळून टाकू लागला. हनुमानाचे ते अचाट सामर्थ्य पाहून राक्षसवीर घाबरून गेले. धावत पळत रावणाकडे जाऊन त्याने रावणाला बातमी दिली. एका मरकटाच्या या चेष्टा ऐकून रावणाला संताप आला. त्याने आपल्या पराक्रमी सेनापतीला हनुमानाच्या समाचाराला धाडले. तोवर अशोकवनाचा फडशा पाडून हनुमान लंकेच्या तटावर येऊन भुभुकार करत होता. सेनापती व त्याची राक्षस सेना येताना दिसताच हनुमानाने जवळची प्रचंड शिला उचलली व गरगर फिरवून त्यांच्यावर टाकली. सेनापतीचा सेनेसह चेंदामेंदा होऊन गेला. लंकेत हाहाकार माजला. मारुतीने साध्या धक्क्यानेच कितीतरी घरे जमीनदोस्त करून टाकली. रावणाने संतापून एकूण एक वीर पाठवले हनुमानाच्या वधासाठी, पण मारुतीने कुणालाही सोडले नाही. सगळ्यांना ठार केले. रावणाने मग आपल्या महाप्रतापी पुत्र इंद्रजिताला त्याला धडा शिकवायला पाठवले. इंद्रजित आपल्या सिंह जोडलेल्या सैन्याच्या रथात बसून आला. मारुतीवर त्याने बाणांची वर्षा केली, पण मारुती बघेना. तेव्हा त्याने अमोघ असे ब्रह्मास्त्र सोडले. या महान अस्त्राने मात्र हनुमान मूर्छित होऊन पडला. राक्षसांनी त्याला दोरखंडाने बांधून रावणाच्या दरबारात आणले. रावणाने त्याला पाहताच तुच्छतेने विचारले, काय रे माकडा, कशासाठी येथे आला आहेस? रावणा, परस्त्री बळाने आणणे हे अधर्म आहे. कपटाने तिचे हरण करणे हे शौर्यालाही उणेपणा आणणारे आहे. साध्वी सीतामाईला परत पाठव. पृथ्वीप्रमाणे क्षमाशील असलेले रामप्रभू तुला क्षमा करतील. हनुमानाचे स्पष्ट व परखड बोलणे रावणाला चांगलेच झोंबले. तो उन्मत्तपणाने ओरडला, उडवा रे याचे मुंडके. एक राक्षस खडक उपसून धावला तर रावणाचा भाऊ विभीषण त्याला अडवीत म्हणाला, दूताचा वध करणे ही राजनीती नव्हे. रावणाला ते पटले. त्याने मग दूताला आलेली दुसरी शिक्षा फरमावली. त्याच्या शेपटीला चिंध्या बांधा व ती पेटवून द्या. राक्षस झटकन कामाला लागले. चिंध्या आणून बांधू लागले, पण जेवढ्या चिंध्या ते बांधत तेवढी शेपटी आणखी लांब करीत. लंकेतील चिंध्या संपून घरोघरची वस्त्रे आणून बांधली तरी ती शेपटी उरलेलीच. अखेरीस राक्षस कंठाळून गेले. त्याने शेपटी तेलात भिजवून पेटवून दिली. सारेजण माकडाची फजिती पाहायला अधीर झाले होते. शेपटी चांगलीच पेटली. तशी हनुमानाने ती रावणाच्या तोंडावर जवळ नेली. रावणाची दाढी भुरभुर जळू लागली. मग आणखी काही जणांच्या दाढ्या मिशा केस हनुमानाने जाळून टाकले. मग या राजवाड्यावरून जवळी पेटवी फिरवली. राजवाडा ज्वालांनी भडकून गेला. नंतर महाकपी बाहेर पडला आणि या घरावरून त्या घरावरून अशी जळती शेपटी टाकीत साऱ्या लंकेत उड्या मारीत मारीत निघाला. बघता बघता सगळी लंका धडधड पेटू लागली. आपली घरे पेटल्याने राक्षस उरबडवून ओरडू लागले. सारी लंका जळत होती. एकच हल्लकोळ उडाला. नंतर हनुमान सागर तीरी गेला आणि आपली प्रचंड शेपटी पाण्यात बुडवून विझवून टाकली. मग सागर उल्लंघून येण्यासाठी तो अरिष्ट पर्वताच्या माथ्यावर चढला. मारुतीने समुद्र ओलांडून येण्यासाठी फिरून त्यानंतर राम व लक्ष्मणासह सुग्रीव आपल्या किंचिदा नगरीत आला. वानर नेते त्याची वाटच पाहत होते. तितक्यात त्यांना आकाशमार्गाने येणारा हनुमान दिसला. तो जमिनीवर उतरताच सर्वांनी त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. मग वानरसेनेच्या कोंडाहळ्यात बसून त्याने सर्व हकीकत सांगितली. सर्वांना आनंद झाला. हसत खेळत उड्या मारत त्यांनी वानरसेना किंचिगनेला पोहोचली. त्यांचा गदारोळ ऐकून जातात सुग्रीव म्हणाला, हे दळ बहुधा काम फत्ते करून आलेले असणार. तितक्यात वानरसेना तेथे येऊन थडकली. एका प्रचंड शिलाखंडावर श्रीराम व सुग्रीव बसले होते आणि श्रीरामापुढे राहून नम्रपणे हात जोडून हनुमानाने सारे इतिवृत्त जसे घडले तसे निवेदन केले व अखेरीस सीतेने तिला दिलेला चूडामणी श्रीरामाच्या हातात दिला.